हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी 9:30 वाजत आली आता. सकाळी 9:30 वाजत आली आता. आणि आत्ता जरा उठले, फ्रेश वगैरे झाले आणि आता चहा घ्यायचा आहे. देवींचं तर चालू आहे चहा घ्यायचं काम. चहा आणि रोट खातोय तो. आज मम्मीनी मेथीची भाजी बनवली त्याच्या टिफिनला. चला मी पण मस्त चहा घेते. मी येऊस तर याचा चहा पण पिऊन झाला. ओ रुमाल वगैरे वापरतो काय तू? हो एकदम बर. जनरली खिडकी एवढी भरलेली नव्हती राहत, पण मी आल्यापासून इथं सगळं सामान ठेवून दिलंय मी. कारण जेव्हा मी घरी होते तेव्हा पण माझ्याकडून खिडकी तिथं काही ना काही राहायचं, कंगवा काही ना काही इथं पडलेलं राहायचं. आणि ते मी आल्यापासून इथं, अरे चष्मा मी नाही वापरीत पण तो मीच इथं ठेवलेला आहे. तर चला मस्तपैकी चहा घेते. आमचे साहेब ब्लेझर वगैरे घालून रेडी झालेत. तुम्हाला चांगलं वाटतं हे ब्लेझर घालून का चांगलं नाही वाटत? हां माहिती, कॉलेजला ब्लेझर काढून फिरत राहते. उन्हाळ्यात सांग बरं. टाय नाही ब्लेझर काढून ठेवायला लावते. तर मम्मी चालली आता. मम्मी कुठे चालली? बस वाटायची तर सवासनी ना ग. हां चालली मम्मी चालली सुवासिनी जेवायला. आमच्या आत्यांच्या घरी सुवासिनी जेवण आहे तर मम्मी तिकडं चालली. जाय मग काय आता. बाय बाय. दार लावून घे, आंघोळ कर. हां. तर मस्त आंघोळ वगैरे केली आणि फ्रेश झाली. मम्मी गेली आहे आमच्या आत्या आहे कोपरगावला. तर त्यांच्या घरी सुवासिनींचा कार्यक्रम होता. मम्मी तिकडं गेली आहे. मम्मीला सुवासिनी जेवायला बोलवलं होतं. म्हणजे आमच्या घरच्या इथं माझ्या जेवढ्या पण काकी वगैरे त्यांना सगळ्यांनाच बोलवलेलं होतं. तर मग त्या गेल्या आहेत सगळ्या. आणि आता मम्मीनी तर सकाळी टिफिनला मेथीची भाजी आणि चपाती बनवली आमच्यासाठी पण रात्रीचं जे डोस्यांचं बॅटर होतं तर म्हटलं त्याच्या इडल्या बनवू आता आणि सांबार बनवते. तर चला मस्तपैकी पप्पांसाठी आणि माझ्यासाठी इडली सांबार बनवते. तर इकडे डाळ टाकली शिजायला आणि इथं इडल्या पण लावून दिल्या सोबतच. सांबारसाठी मी कांदा, टोमॅटो, बटाटा, लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे. बाकीचे व्हेजिटेबल्स नाही टाकत आहे कारण मागच्या वेळेस बाकीच्या व्हेजिटेबल्सवरून नाही मोठं महाभारत झालं होतं. देवेनला एवढंच चालतं सांबारमध्ये, बाकी नाही आवडत त्याला. भोपळा वगैरे काहीच नाही आवडत, एवढंच पाहिजे असतं. तर मी मागच्या वेळेस भोपळा टाकला. आमचे इतके दोघांचे भांडणं झाले होते त्यावरून. त्यांनी खाल्लंच नाही. तो म्हणे हिने भोपळाच कशा टाकला. मी नाही म्हणलो होतो तरी हिने टाकला म्हणे. त्यांनी ते इडली सांबार खाल्लंच नाही. मम्मीला डोसा बनवायला लावला, परत बटाट्याची चटणी बनवायला लावली, पण त्यांनी ते खाल्लं नाही. त्याच्यामुळं मी काय बाकी टाकलं नाही कारण तो संध्याकाळी आल्यावर खाणार आहे. त्याच्यामुळं मी ते बाकी काहीच टाकलं नाही, एवढंच टाकलं. इडल्या तर झाल्या आहे मस्तपैकी. दाखवते मी तुम्हाला. हे बघा मस्त अशा इडल्या फुगल्या पण आहे. आणि थंडी त्याच्यामुळे हे पीठ जास्त आंबट पण नाही झाले कारण मम्मीनी परवा रात्री भिजत घातलं होतं आणि काल सकाळी मिक्सरमधून काढलं आणि दिवसभर ते झालं फर्मेंट. पण एवढं पण नाही, मग डोस्यांना पण एवढं आंबट नाही लागलं ते. आणि आता इडलीला पण मला नाही वाटत एवढं आंबट आहे कारण थंडी आहे. त्याच्यामुळं बाहेर सगळं गार वातावरण आहे. त्याच्यात आमचं घर तरी इतकं गार आहे की बस, त्यामुळे एवढं तरी आंबट नाही झालं आहे. इडली टेस्ट करून बघते मी. बिलकुल काही म्हणजे काहीच आंबट नाही, मस्त आली. तर मस्त असं सांबार बनवलं आहे आणि इडली पण बनवून झालेली आहे माझी. तर पप्पा तर काय अजून आले नाही, त्यांना यायला उशीर होणार आहे. तर मी मस्त जेवण करून घेते आता. इडली सांबार दामून आणते आता. टी व्ही बघत बघत मस्तपैकी इडली सांबार एन्जॉय करते. आमची मम्मी आली आता घरी आणि आल्या बसली तिच्या कामाला. ब्लाऊज शिवायचं काम चालू वाटतं तिचं.
चांगले ना तिचे. दादूला दादूला नाही का दीदीला ते तोंडात येतं तसं. आता नाही नाही ग तुला चांगले आम्ही दरवेळेस सांगतो. मम्मी गेली होती बाजारला. आज आमचा मंगळवारचा बाजार असतो. तुला शेवभाजीची शेव आणली शेवभाजी करायला. हो का? बघ जाड शेव. आज मंगळवार आहे. बाई यांची गायलाच ओरडते. आज मंगळवार आहे तर आज आमच्या गावचा बाजार असतो. मंगळवारचा आठवडी बाजार असतो. तर मम्मी गेली होती आत्ताच बाजारला. तशी तर आजी जाती पण आता आजी घरी नाही आहे तर मम्मी जातीये. अरे किती ओरडते यांची गाय. दिवसभर ओरडत राहते बाबा ही गाय. मला वाटत ती म्हणजे तिच्या मालकिनीला पण ओरडत असन कदाचित. खायला दिलं तरी बी ओरडत असन अशी तिची सवय वाटतं. दिवसभर ती ओरडत राहते. मला एक कौट सापडले मम्मीच्या घरात. कोणीतरी आणले होते वाटतं 4-5 कौट. तर आता मला आवडतं कौट. आता ते फोडते पाहते चांगलं आहे का काय आणि त्याच्यात मस्त गुळ घालून कौट खाते. मम्मी आज काय भाजी? आज कांद्याची पात बनवायची. ही काय करते? अगं मटकीला मोड देवांच्या डब्यासाठी मटकी. अच्छा उद्याची तयारी चालू आहे म्हणजे मम्मीची. मम्मीनी बाजारातून येताना पोंगे आणले आणि ही लसूणी शेव. ही शेव लई छान लागते खरंच. हे बघा हे बघा हे बघा मस्तपैकी कौट. मस्तपैकी कौटात गुळ कालवलाय. तुला खायचा? घे इकडून. एवढं नाही हे काही मम्मी पप्पाला ठेवायचं याच्यातून. तुला काय खायचं ते तुला जम आणलाय तुला घे. घेतो. गुळ कालवला भरपूर. कालवला ना. गोड झाला ना. चांगला का? अजून खाऊन घ्या एवढा. हा आम्ही येडे का? आयतं माहित खायला आला. मस्तपैकी कवटात गुळ कालवलाय. तुला खायचा? घे इकडून. खाऊन घे. एवढं नाही हे काही मम्मी पप्पाला ठेवायचं याच्यातून. तुला काय खायचं ते तुला जम आणलाय तुला घे. बरं घेतो. गुळ कालवला भरपूर. कालवला ना. गोड झाला ना. चांगला का? अजून खाऊन घ्या एवढा. हा आम्ही येडे का? आयतं माहित खायला आला. लई दिवसातून कौट खाते. मस्त वाटते. मला कौट लय आवडतं बाबा. आणि ते फक्त शिवरात्रीलाच खायला भेटतं. काय झालं? आज कांद्याची भात, मेथीची भाजी, पोंगी आणि ह्या पोरामुळं आमच्या इडल्या मांजरीनं खाल्ल्या. हे सगळं खोटं आहे. त्यामुळंच खाल्लंय मांजरीने इडल्या. आमचं जेवताना असं झालं की सकाळी मी इडली सांबार केलं होतं तर मी आणि पप्पांनी खाल्लं आणि मम्मीनी कोरडी इडली खाल्ली होती. देवींनी कोरडी खाल्ली होती पण त्यांना दोघांना इडली सांबार खायचं होतं संध्याकाळी. आणि झालं असं आमच्या घरी नाही तर शेजारीलाही मांजरीचे पिल्ले तर ते सारखे येतं जात असते. सकाळपासून 3दा आले. मी 3दा हाकलवले पण आत्ता परत आमचं दार थोडंसं उघडं होतं आणि मी देवेन पप्पा आम्ही तिघं पण मोबाईल पाहत होतो. मम्मी पूजा करत होती आणि किचनचं दार उघडंच होतं. पिल्लू आलं. एक इडली खाल्ली त्यांनी. आय थिंक बाकीच्यांना काही हात नसेल लावला पण मग रिस्की ते खाणं पण. त्याच्यामुळं आम्ही त्या सगळ्या इडल्या फेकून दिल्या आणि आमचा जेवताना इतका पोपट झाला. आमचा नाही झाला मम्मीचा देवेंचा झाला. देवेनला आधी जेवायला बस म्हटली तर तो बसला नाही. म्हणे मी तुमच्यासोबतच बसेल आणि त्याला मग त्या इडल्या तेव्हा त्याला खाता आल्या असत्या पण नंतर तो म्हणे नंतर बसेल त्यामुळे त्याला त्या इडल्या पण नाही खाता आल्या. तर असं काही झालं. ठीक आहे कधीतरी परत बनवू एक दिवस इडल्या. बाबांची घरी नाही तर आम्ही ह्या खोलीत येत पण नाही. म्हणजे काय जो वापर आहे आमचा तो सगळा हॉलमध्येच असतो आणि ह्या खोलीत शक्यतो येतच नाही आम्ही. कारण सगळे असले का कसं बाबा इकडं असते त्यामुळं कोणी इकडे येत जात असतं. पण बाबांजी नसले ना तर इकडच्या खोल्यांचा वापरच होत नाही. आम्ही फक्त तिकडच्या 2 खोल्यांमध्ये. त्यातल्या त्यात मी जर एकटी घरी असले म्हणजे अशी दुपारी वगैरे पप्पांनी कुठे गेले मग तर मी येतच नाही. कारण मला इकडे यायची भीतीच वाटते. इतकं घर शांत होऊन जातं ना की बस. आणि तसं पण इकडं सगळं शांतच वाटतं जर आम्ही सगळे तिकडं असलो ना म्हणजे बाबा आजी नसल्यावर तर इकडं सगळं असं शांतच वाटतं. त्यामुळं इकडं तर येतच नाही. म्हणजे मला तर वाटतं मी आज पहिल्यांदाच इथं ब्लॉग करते. नाही तर माझे ब्लॉग्सचे सगळे व्हिडिओ तिकडचेच. आज पहिल्यांदा मी इथं व्हिडिओ काढते
ते बी मला इथं आल्यावर आठवलं आता की आपण या खोलीत येतच नाही. हे बघा आमच्या एवढ्या इडल्या वाया गेले. हे काय हेलिकॉप्टर याचा आवाज हेलिकॉप्टर सारखाच आहे मम्मी. हे बघा अशात इथं खालीच इडल्या ठेवलेल्या होत्या. मांजर आली एकच खाल्ली पण मग कोणतीच नको, एक पण नको 2 पण नको. आणि मम्मीलाच खायची इच्छा होती का ग मम्मी? होती पण गेली आता मांजरीने खाल्ल्यामुळे. तशी तर मम्मीला इडली आवडत नाही हे ना. आमचा टी व्ही मोकळाच चालू आहे कारण मी ह्या सिरियल बघत नाही. पण मी टी व्ही चालू ठेवला आहे कारण मला देव माणूस बघायची आणि ती 10 वाजता असते. पण त्याच्या आधी एवढ्या सगळ्या सिरियल मी टी व्ही लावून देते काहीतरी एंटरटेनमेंट म्हणून पाहते. तर मोबाईल पण तो टी व्ही तसाच चालू असतो. आणि आमच्या घरात बाकी मम्मी कोणीच सिरियल बघत नाही, फक्त बाबा बघते. बाबा नाही तर तसा पण मोकळा टी व्ही चालूच आहे आमच्या घरी.